तर चला विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल सोप्या पद्धतीने तुम्हाला MSBSc नर्सिंगचा फॉर्म कसा भरायचा आहे, कशाप्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, ठीक आहे. घरबसल्या तुमच्या मोबाईल फोन यूज करून किंवा तुम्ही लॅपटॉप यूज करून इझिली हा फॉर्म भरू शकता, ठीक आहे. आणि फॉर्म भरताना कोणतीही मायनर मिस्टेक करू नका. बिलकुल मी जे तुम्हाला स्टेप सांगत आहे, बिलकुल स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पहा आणि तशा प्रकारे स्टेप फॉलो करून तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. तर बघा, इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो, CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करताच तुम्ही एक नवीन पेजवरती येसाल. आता बघा, सर्वात अगोदर आपण न्यू युजर आहे म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणून येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. या बटनवरती क्लिक करताच तुम्हाला पुन्हा एका नवीन पेजवरती रिडायरेक्ट केलं जातं. आता इथे रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, ठीक आहे. बघा, लक्षपूर्वक आहे का, येथे तुम्हाला फक्त फर्स्ट नेम टाकायचं आणि मिडल नेम टाकायचं आहे. तुम्ही ॲज पर 10-12 मार्कशीट जाऊ शकता किंवा ॲज पर आधार कार्डसुद्धा जाऊ शकता. बघा, पहिलं नाव मी टाकलेलं आहे आणि दुसरं नाव माझ्या फादरचं टाकलेलं आहे. येथे सरनेम टाकायची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही येथे सरनेम टाकू शकता किंवा 10-12 मार्कशीटसुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्यानुसार जाऊ शकता, ठीक आहे. येथे मी आधार कार्डनुसार गेलेलो आहो, ठीक आहे. तुम्ही मार्कशीट नुसार सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे ईमेल टाकायचा असतो. ईमेल नसेल तर बनवून घेसाल, काही प्रॉब्लेम नाही. येथे एक ईमेल टाका जो तुम्हाला म्हणजेच तुमचा रिझल्ट लागल्यानंतर आणि ॲडमिशन पर्यंत तुमच्या कामात येणार आहे, म्हणून एक चांगला ईमेल येथे यूज करू शकता. आणि त्यानंतर स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड बनवावा लागतो. तर एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इथे पुट करायचा आहे आणि स्ट्रॉंग पासवर्ड बनवा आणि तो लिहून ठेवा कुठेतरी, म्हणजे पुढे तुमच्या कामात येणार आहे ॲडमिशनपर्यंत, ठीक आहे. नंतर हाच पासवर्ड तुम्हाला इथे टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे, ठीक आहे. लक्षपूर्वक आहे का, पूर्ण स्टेप तुम्हाला पाहून घ्यायच्या, म्हणजेच काही मायनर मिस्टेक तुमच्याकडून झाली नाही पाहिजे, ठीक आहे. तर बघा, त्यानंतर DOB तुम्हाला सेट करायचा आहे. सिंपल तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता, म्हणजेच तुम्हाला येथे क्लिक करत जायचं आहे. म्हणजे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा, येथे तुम्ही मंथ म्हणजेच क्लिक करून मंथ सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इझिली हे जे DOB आहे ते सेट करून घ्यायचे आहे आणि या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे इझिली तुमची DOB येथे क्रिएट होणार आहे, सेट होणार आहे. बघा, येथे मी माझी DOB टाकलेली आहे. तर येथे बघा, तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो की पासवर्ड कन्फर्मेशन डझंट मॅच. जर पासवर्ड तुम्ही गलत टाकला किंवा मॅच नाही झाला तर तुम्हाला अशी प्रॉब्लेम येऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही, पुन्हा पासवर्ड क्रिएट करा, येथे पासवर्ड टाका आणि येथे पण तोच पासवर्ड तुम्ही टाका, म्हणजेच तो मॅच झाला पाहिजे, ठीक आहे. तर अशा प्रकारे पासवर्ड टाकून तुम्ही पासवर्ड एका ठिकाणी लिहून घेसाल. हा पासवर्ड तुम्हाला ॲडमिशनपर्यंत कामात राहणार आहे, कामात येणार आहे, ठीक आहे. तर मी पुन्हा पासवर्ड येथे टाकलेला आहे आणि पुन्हा दोन्ही बॉक्समध्ये पासवर्ड टाकल्यानंतर तो मॅच झालेला आहे आणि पूर्ण माहिती चेक करून मी रजिस्टर या बटनवर क्लिक केलेला आहे. बघा, आता तुमचं हे रजिस्ट्रेशन पूर्ण सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला इथे एक ऑप्शन येणार आहे, सेव्ह पासवर्ड किंवा ईमेल व्हेरिफिकेशन. आता बघा, खूप महत्त्वाचं आहे ईमेल व्हेरिफिकेशन. आता तुमच्या ईमेलवरती एक मेसेज जाणार आहे. तर बघा, तुम्हाला एक ईमेल प्राप्त झालेला असेल, तो ईमेल ओपन करून सिंपल तुम्हाला काय ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे त्या बटनवरती क्लिक करून पुढची स्टेप तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. बघा, आपण ईमेल व्हेरिफिकेशन करणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला मेल ओपन करून घ्यायचा आहे. मेल ओपन करताच तुम्हाला एक नवीन मेल आला असेल. सिंपल त्याला ओपन करून तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय ईमेल करायचा आहे. सिंपल त्या व्हेरीफाय ईमेलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एक नवीन पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट केला असाल. येथे बघा, तुम्हाला दिलेलं आहे कन्फर्म व्हॅलिडिटी ऑफ ईमेल ॲड्रेस. तुम्हाला तुमचा ईमेल दिलेला आहे. क्लिक हिअर टू प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमचा जो ईमेल आहे विद्यार्थी मित्रांनो, तो व्हेरीफाय झालेला आहे. आता बघा, सिंपल तुम्हाला इथे बॅक टू ॲप्लिकेशन ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती जासाल. आता इथे तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे किंवा ज्या पेजवरती तुम्ही अगोदर आहात तेथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन पाहायला मिळते. अशा प्रकारे तुम्ही साइन इन करू शकता किंवा त्या प्रकारे तुम्ही साइन इन करू शकता. तर बघा, ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे, ठीक आहे. हे प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला करायचं आहे येथे साइन इन. तर बघा, साइन इन करण्याकरता तुम्हाला जो ईमेल तुम्ही यूज केला होता तो ईमेल आणि येथे पासवर्ड क्रिएट केलेला आहे, पण तो पासवर्ड तुम्हाला सिंपल टाकायचा आहे, ठीक आहे. तो ईमेल आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, या पेजवरती तुम्ही डायरेक्ट येसाल. आता तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षपूर्वक एका विद्यार्थी मित्रांनो, काही मायनर मिस्टेक व्हायला नको. तर बघा, जो मोबाईल नंबर तुम्हाला यूज करायचा आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन पर्यंत तो मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचा आहे. तोच मोबाईल नंबर येथे तुम्ही टाकसाल. तर येथे मी मोबाईल नंबर टाकणार आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला बघा, फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली. बघा, येथे तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे. डोंट वरी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, येथे तुम्हाला फादरचं पहिलं नाव टाकायचं आहे, सरनेम टाकायची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा, येथे तुम्हाला मदर्स नेमचं सुद्धा फर्स्ट नेम टाकायचं आहे. म्हणजेच बघा, ॲज पर युअर 10th मार्कशीट जा, तुमच्या 10वी मार्कशीटवरती जे तुमच्या आईचं नाव आहे तेच तुम्ही येथे टाका. त्यानंतर जेंडर, तुम्ही जेंडर सिलेक्ट करसाल. जे तुमचं जेंडर आहे, मेल फिमेल जे पण आहे ते तुम्हाला सिंपल सिलेक्ट करून पुढे जायचं असतं. तर बघा, येथे जेंडर सिलेक्ट करण्यासाठी सिंपल क्लिक करायचं आहे आणि क्लिक करताच तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे, त्यावरती तुम्ही टिक करून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे म्हणजेच तुमचा रिलिजन सिलेक्ट करायचा आहे. ज्या पण रिलिजनमध्ये तुम्ही बिलॉंग करता, हिंदू मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा, येथे तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन मिळतं रिलिजन झाल्यानंतर रिजन.
तर बघा इथे मी टिक करून सिंपल इथे रिजन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मदर टंग कोणते महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे ते मराठीच टाकणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर सिंपल तुम्हाला सर्च करून मराठीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मराठीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नॅशनॅलिटी विचारण्यात येणार आहे की तुमची नॅशनॅलिटी काय आहे. तर सिंपल तुम्हाला इंडियन सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. नंतर बघा इथे ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यावरती हे दिलेलं असेल, वार्षिक उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मॅरिड अनमॅरिड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. बघा इथे आता परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, जे पण ॲड्रेस तुमचा आहे तो फिल आउट करून घेसाल. आणि त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट सेम ॲज परमनंट ॲड्रेस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह चेंजेस करून घ्यायचे आहे. तर बघा अदर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, आर यू डोमेसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुमच्याजवळ महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाइल सर्टिफिकेट आहे का, तुम्हाला सिंपल येस करून घ्यायचं आहे. नंतर बघा मायनॉरिटी डिटेल, तुम्ही मायनर आहात, येस किंवा नो तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. आणि बघा डिसेबिलिटीमध्ये तुम्हाला येस नो जे पण आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा सिलेक्ट SSC इक्विव्हॅलेंट पासिंग इयर, ठीक आहे, म्हणजे तुम्ही 10वी तुमची कोणत्या वर्षी झाली होती ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, प्रॉपरली सिलेक्ट करून घेसाल. आणि त्यानंतर बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतं, बघा SSC इक्विव्हॅलेंट टोटल पर्सेंटेज, तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळालेले आहेत ते तुम्हाला इथे पुट करायचं आहे, टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं, इथे तुम्हाला क्लिअर कट दिलेलं आहे की बघा सिलेक्ट द SSC इक्विव्हॅलेंट पासिंग इयर, ठीक आहे, हे आपण टाकलेलं आहे. त्यानंतर बघा इथे एक ऑप्शन पुन्हा तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट द SSC इक्विव्हॅलेंट बोर्ड, बघा म्हणजे तुमचं कोणतं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, बघा तुम्हाला हे सिंपल सिलेक्ट करायचं आहे, हे आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट द SSC स्कूल स्टेट, म्हणजे तुमचं जे 10th बोर्ड तुमचं झालेलं आहे किंवा 10th तुमचं क्लास तुम्ही पासआउट केलेलं आहे ते कोणत्या अनेक स्टेटमधून केलेलं आहे, सिंपल महाराष्ट्र सिलेक्ट करून. आता बघा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आर यू अपियर्ड फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2025. आता बघा खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते जे त्यांची 12th होणार आहे, ठीक आहे, 12th होणार आहे ते 2025मध्ये ते एक्झाम देतील, म्हणजे यावर्षी ते एक्झाम देणार आहेत. तर बघा तुम्हाला इथे काय करायचं आहे, यस, ठीक आहे, आर यू अपेअरिंग, तुम्ही अपेअर होणार आहे 2025मध्ये, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, अपेअरिंगमध्ये तुम्हाला यस क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला यस क्लिक करून घ्यायचं सिंपल, आणि तुम्हाला सेव्ह चेंजेस करून घ्यायचे आहे. एक वेळेस तुम्ही पूर्ण जे चेंजेस केलेले आहे किंवा जे तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ते पूर्ण तुम्हाला रीड आउट करून घ्यायचे आहे. आणि रीड आउट केल्यानंतर तुम्हाला जस्ट सिंपल या सेव्ह चेंजेस या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पण हे तुम्हाला पूर्ण एक वेळेस वाचून घ्यायचं आहे, रीड आउट करून घ्यायचं आहे. तर बघा सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, जर 12वी बोर्डची एक्झाम 2025मध्ये तुम्ही देत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, किंवा तुम्ही बोर्डची एक्झाम हे पहिले दिलेली आहे 12वी बोर्डची, तुम्हाला इथे नो करून हे सर्व जे इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारण्यात येतं विद्यार्थी मित्रांनो, 12वीची जर तुम्ही बोर्ड एक्झाम देऊन पास झालेले आहेत तर तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ठीक आहे, तर सिंपल बघा इथे तुम्ही नो किंवा यस करू शकता. ठीक आहे, तर मोस्टली तुम्हाला इथे म्हणजे तुम्हाला यसच करायचं आहे की तुम्ही अपेअरिंग होत आहे 2025मध्ये तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहात. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला सिंपल जे आहे ते इन्फॉर्मेशन फिल आउट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला फायनल इथे सेव्ह चेंजेस करून घ्यायचे, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा इथे एक ऑप्शन आहे की डाटा अपडेट सक्सेसफुली, तर आपला पूर्ण जो डाटा आहे तो अपडेट झालेला आहे सक्सेसफुली. ठीक आहे, तर बघा राईट साईडने तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, सोबतच सर्व बॉक्स तुम्हाला दिसतं. यावरती एक बॉक्स आहे CET रजिस्ट्रेशनचा. ठीक आहे, तर या CET रजिस्ट्रेशन या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करताच एक नवीन पेज तुमच्याजवळ येणार आहे. आता बघा टेक्निकल एज्युकेशन, तुम्हाला थोडं खाली जायचं आहे. बघा इथे सर्व जे एक्झाम आहे ते दिलेले आहे, म्हणजे सर्व एक्झामचं तुम्ही रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. आता बघा इथे तुम्हाला एक मेडिकल एज्युकेशन आणि UG म्हणून पाहायला मिळतं. बघा MH नर्सिंग CET 2025 यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता क्लिक करताच आपली पुढची स्टेप चालू होणार आहे. क्लिक करताच एक असं पेज तुमच्याजवळ येणार आहे, म्हणजे यावरती तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजेच बघा MH नर्सिंग CET 2025 तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना किती फी भरावी लागेल, तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षपूर्वक म्हणजेच वाचायचे आहे किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, किंवा CBT एक्झाम तुमची कशी होणार आहे. ठीक आहे, कॅटेगरी वाईज तुम्हाला फीज येथे दिलेली आहे. हे सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. डोंट वरी, हा PDF मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिलेला आहे आणि व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा तुम्हाला सिंपल थोडं खाली यायचं आहे आणि खाली येताच तुम्हाला एक चेक्स बॉक्स येथे टिक करायचा असतो. बघा सिंपल आहे, थोडं तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे हे पॉईंट वाचल्यानंतर. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला एक टिक करून घ्यायचं आणि ॲग्री, आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड करून घ्यायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर आता इथे आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्रांनो ती स्टार्ट झालेली आहे. त्याद्वारे बघा कॅन्डिडेटची जी प्रोफाईल आहे किंवा रजिस्ट्रेशन डिटेल आहे तुम्हाला सर्व येथे दिसणार आहे. बघा इथे तुम्हाला कॅन्डिडेटचं फुल नेम दिसणार आहे. बघा मी इथे सरनेम टाकलेलं होतं. फर्स्ट बॉक्समध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या फादरचं नाव टाकायचं असतं आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं असतं. तर बघा इथे सरनेम 2 वेळेस तुम्हाला पाहायला मिळतं. हे चुकीच्यानं झालेलं विद्यार्थी मित्रांनो. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमच्या फादरचं नाव आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे. बघा हे प्रॉपरली तुम्ही एक वेळेस चेक करून घेसाल आणि पूर्ण माहिती तुम्ही भरलेली आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला सिंपल इथे एंटर अ सिक्युरिटी पिन तुम्हाला टाकायचा आहे. हा जो पिन दिलेला आहे तोच पिन तुम्हाला वरती टाकून सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचा आहे. बघा मी पिन टाकत आहे आणि सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर सिंपल तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करून पुढे जायचं आहे. एक वेळेस तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे. मी सांगितलेलं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमच्या फादरचं नाव आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला सरनेम टाकायचं आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला मिस्टेक म्हणजे करायचीच नाही आहे. ते मायनर मिस्टेक आहे, ते होता कामा नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा सेव्ह अँड प्रोसीड मी केलेलं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला सिंपल येथे हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते रीड आउट करून घ्यायचे आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सिंपल
सिंपल तुम्हाला येथे तुम्हाला एक OTP जाणार आहे, तुम्हाला एक व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. एंटर द वन टाईम पासवर्ड, तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP येणार आहे, तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा OTP मी टाकलेला आहे आणि त्यानंतर सिंपल मी येथे व्हेरीफाय करत आहे. ठीक आहे, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा बघा येथे एक ॲप्लिकेशन नंबर क्रिएट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा हे मेलवरती तुमच्या येऊन जाणार आहे. सोबतच हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्ही वाचून घ्यायचा. तर आता बघा, आता तुमचा रिअल फॉर्म जो फिलअप प्रोसिजर आहे ते स्टार्ट होणार आहे. हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आता फिल करण्याकरता स्टार्ट होणार आहे, तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. तर बघा मी सिंपल इथे क्लिक करणार आहे आणि क्लिक करताच तुम्ही या पेजवरती येऊन जासाल. आता बघा आपण काय केलं आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला ग्रीन दिसणार आहे. त्यानंतर बघा आता स्टेप 2 स्टेप 3 हे जे तुम्हाला दिलेले आहे हे सर्व स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहे. बघा किती 6 स्टेप इथे दिलेले आहे, आपण एक कंप्लीट केलेली आहे. आता अदर 5 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहे. बघा सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघा थोडं तुम्हाला खाली जायचं आहे. बघा किती साऱ्या स्टेप आहे, 9 स्टेप आहे जवळपास प्रिंटपर्यंत. ठीक आहे, आता तुम्हाला थोडं इथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला थोडं खाली जायचं आहे. खाली तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, तर आपल्याला यावरती सिंपल क्लिक करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे तुम्ही क्लिक करताल पुढची स्टेप जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती स्टार्ट होणार आहे. म्हणजे आपली जी सेकंड स्टेप आहे ती सेकंड स्टेप इथे स्टार्ट होणार आहे. बघा आता तुम्हाला इथे डोमेसाईल आणि कॅटेगरी सर्टिफिकेटची डिटेल टाकायची आहे. तर बघा आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, म्हणजे तुमच्यावर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का. ठीक आहे, सर्वांना जे महाराष्ट्र आहे त्यांना यस करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा कॅटेगरी, जे पण तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बघा मी इथे ओपन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला फॉर्म फिलअप करून दाखवणार आहे. डोंट वरी, तुमची जी पण कॅटेगरी आहे ती तुम्ही इथे टाकणार आहे. बघा इथे सिंपल तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. सोबतच बघा तुम्हाला EWS. ठीक आहे, EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर तुम्ही सेक्शनमध्ये येता का, यस किंवा नो. मोस्टली तुम्हाला नोच करायचं आहे, जे येतात त्यांनी यस करून घ्यायचं. तर बघा इथे तुम्हाला एंटर द कास्ट नेम, जे पण तुमची कास्ट आहे सिंपल तुम्हाला नाव टाकून पुढे जायचं आहे. त्यानंतर बघा आपण दिव्यांग व्यक्ती आहात का, यस किंवा नो करायचं आहे. सोबतच बघा डू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, नो करायचं आहे. तुम्ही अनाथ आहात का, सिंपल यस किंवा नो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा हे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं असतं. सोबतच मी तुम्हाला अदर कॅटेगरी सिलेक्ट करून दाखवतो. बघा जशा प्रकारे आपण ओपन सिलेक्ट केलं होतं, तुम्हाला हे इन्फॉर्मेशन भरायची आहे. जर तुम्ही OBC सिलेक्ट केलं तर बघा एक ऑप्शन तुम्हाला सर्वात अगोदर इथे येतं की तुम्हाला इथे यू आर रिक्वायर्ड टू अपलोड अ कास्ट सर्टिफिकेट, कास्ट ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन द नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 ॲट द टाईम ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे कॅपराऊंड जे तुमचे स्टार्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणारा कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तर तुम्हाला नवीन बनवून घ्यायचं आहे OBC विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा सिंपल तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो टाकायची आहे. बघा OBC सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जातीची निवड करा. तर बघा जी पण तुमची कास्ट आहे सिंपल तुम्हाला यावरती पूर्ण ऑप्शन दिलेले आहे. तर पूर्ण ऑप्शन तुम्हाला पाहून घ्यायचे आणि त्यातील एक जी तुमची म्हणजे कास्ट आहे ती तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर अवेलेबल असेल तर अवेलेबल, जर अप्लाइड केलं असेल बट नॉट रिसिव्ड हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. किंवा नॉट अप्लाइड आतापर्यंत तुमच्यावर नाही आहे किंवा तुम्ही अप्लाय पण केलेलं नाही तर नॉट अप्लाइड तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा नॉट अप्लाइड जर क्लिक केलं तर तुम्हाला काहीच इथे विचारण्यात येणार नाही आहे. ठीक आहे, तर बघा नॉट अप्लाइड म्हणजे तुमच्यावर नाही आहे आणि तुम्ही अप्लायसुद्धा केलेलं नाही, तुम्हाला हा ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे. तर बघा आपण ST कॅटेगरी सिलेक्ट करूया आणि हेच तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे की 2025 कॅपराऊंड जेव्हा चालू होणार आहे तेव्हा तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. परंतु तुम्हाला जर किती पण जुनं तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र असलं तर ते चालून जाणार आहे. बघा STच्या जागी आपण SC सिलेक्ट करू तर हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. SC आणि STंना जुनं जरी कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट असलं तर चालून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ओनली SC आणि ST. आणि OBC विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणारा कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे ॲट अ टाईम ऑफ युअर ॲडमिशन प्रोसिजर ऑर ॲट अ टाईम ऑफ युअर कॅप राऊंड. तर बघा ओपन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो, ओनली OBC आणि EWS विद्यार्थ्यांना नवीन कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. आता जरी नसलं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस लागणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला सिंपल येथे तुमची जी कॅटेगरी आहे म्हणजे तुमची कास्ट आहे ती सिंपल तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करून सर्व कॅटेगरी किंवा कास्ट तुम्हाला पाहायला मिळतात. सिंपल तुमची जी पण कास्ट आहे सिंपल तुम्हाला यावरती क्लिक करून निवडून घ्यायची आहे. आणि तुमची कॅटेगरी सर्टिफिकेट रिगार्डेड काही पण डाऊट किंवा काही पण क्वेरी असेल तर मला सिंपल तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. मी तुम्हाला विदिन 24 आवर रिप्लाय देणार आहे. सोबतच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, त्याचा ॲडमिन मी स्वतः आहे. तर तुम्हाला पर्सनल मला DM करायचं आहे किंवा मेसेज करायचा आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता. ठीक आहे, नंतर बघा सिंपल तुम्हाला
इथे कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. कास्ट तुम्ही निवडताच. मी इथे बघा मराठा शोधत आहे, परंतु तुम्हाला काही दिसत नाही आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे कॅटेगरी म्हणजेच तुमचं जात प्रमाणपत्र आहे का, सिंपल तुम्हाला यस करून घ्यायचं आहे. यस किंवा नो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. सोबतच बघा कास्ट सर्टिफिकेट नंबर पण तुम्हाला टाकायचा. जे पण तुमच्यावर जे पण सर्टिफिकेट आहे त्यावरती नंबर पाहून घेसाल आणि तुम्हाला सिंपल तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. नॉट ॲप्लिकेबल केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला इथे नंबर टाकायची आवश्यकता नाही आहे. सर्व हे इन्फॉर्मेशन मी जशा प्रकारे तुम्हाला सांगितली आहे, सर्वच केसेस मी इथे पूर्णपणे तुम्हाला समजून सांगितलेले आहे. SC ST OBC EWS सर्वांना सांगितलेले आहे. तर बघा सिंपल तुम्हाला हे सर्व करून नंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे इन्फॉर्मेशन वाचून घ्यायचे आहे. बघा जशा प्रकारे आपण सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करूया. नंतर बघा क्वालिफिकेशन डिटेल हे स्टेप आहे. यावरती तुम्हाला बघा 10वी परीक्षा मंडळ स्टेट बोर्डचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर लिहायचं आहे, किती पर्सेंटेज मिळाले ते, कोणत्या स्टेटमध्ये तुमची 10वीची परीक्षा झालेली आहे ते लिहायचं आहे. सोबतच बघा तुम्ही 2025 मध्ये जर एक्झाम देणार आहात तर यस करायचं, किंवा तुम्ही एक्झाम दिलेली आहे अगोदर तर नो करायचं. नंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर बघा एक्झाम सेंटर आणि डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स तुम्हाला टाकायचा आहे. बघा सर्वात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला सर्वात अगोदर इथे सेंटर प्रेफरन्स द्यायचा आहे. प्रेफरन्स नंबर 1, 2, 3 अँड 4. तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे की तुम्हाला MSBSC नर्सिंग हे महाराष्ट्रातून द्यायची आहे. तर बघा मला महाराष्ट्रामधून द्यायची आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुणे, अमरावती, नंतर थर्ड जे आहे बघा अकोला आणि चौथं बुलढाणा. सिंपल तुम्हाला सिलेक्ट करून येथे सेव्ह अँड प्रोसीड करून नेक्स्ट जायचं आहे. आता बघा अपलोड फोटोग्राफ आणि सिग्नेचर. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं. तर बघा सर्वात अगोदर फोटोग्राफ आणि तुमची जी सिग्नेचर आहे ते रेडी करून घेसाल. बघा योग्य तो फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला इथे दिलेलं आहे की फोटोग्राफ हा जवळपास 100 KB पर्यंत असायला हवा. तर मोस्टली 50 किंवा 70 KB पर्यंत तुम्ही करून घेसाल. आणि इथे बघा तुम्हाला अपलोड करण्याकरता ओपन करावं लागेल. फोल्डर ओपन करण्याकरता क्लिक करा. सिंपल मीडिया पिकर यावरती क्लिक करून तुम्ही जो फोटो आहे फोटो तुम्ही सिलेक्ट करून घेसाल. बघा JPG फॉर्मॅटमध्ये फोटो आहे. 50 KB मी 50 KBचा ठेवलेला आहे आणि सिंपल मी त्यावरती क्लिक करून घेतलेला आहे. आणि बघा इथे अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड करसाल तेव्हाच तो अपलोड होणार आहे. ठीक आहे. तर बघा प्रॉपर फोटो तुम्हाला घ्यायचा आहे विथ व्हाईट बॅकग्राऊंड. सिंपल तुम्ही क्रॉप पण करू शकता आणि अपलोड यावरती क्लिक करून बघा तुम्हाला या प्रकारे ते दिसणार आहे की तुमचा अपलोड झालेला आहे. आता आपण सिग्नेचर करून घेऊया. सिग्नेचर सेम प्रोसिजर, ओपन फोल्डर करायचा आहे. सिग्नेचर तुमची जी पण आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. क्रॉप करू शकता. सिंपल क्रॉप करून घ्यायचा आणि अपलोड यावरती क्लिक करून अपलोड करून द्यायची आहे. अपलोड करताच तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर पाहायला मिळतं. बघा तुम्ही पाहू शकता इझिली अपलोड केल्यानंतर बघा तुमचं एक वेळेस तुम्ही फोटो आणि सिग्नेचर चेक करून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि बघा त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो, येथे अपलोड रिक्वायर डॉक्युमेंट. ठीक आहे. तर बघा सिलेक्ट डॉक्युमेंट विच आर यू अपलोडिंग. तर सिंपल आहे, तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट तर सिंपल मी तर सांगतो पॅन कार्ड किंवा आधार कार्डवरतीच क्लिक करा. तर मी सिंपल आधार कार्डवरती क्लिक करून घेणार आहे. बघा तुमच्याजवळ आधार कार्ड आहे ते पण चालणार आहे, आधार कार्ड चालणार आहे, वोटर ID चालणार आहे, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स चालणार आहे, पॅन कार्ड चालणार आहे, सर्वच काही पण यावरती जवळपास तुम्हाला एकच, ठीक आहे, एकच तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर मोस्टली आधार कार्ड सिलेक्ट करतात विद्यार्थी. मी पण आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. आणि आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 500 KB पर्यंत, ठीक आहे, मॅक्झिमम 500 KB पर्यंत तुम्हाला लागणार आहे. तर मी आधार कार्ड येथे अपलोड करणार आहे. सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला आधारची फ्रंट आणि बॅक साईड PDF तयार करून घ्यायचा आहे. तो PDF येथे अपलोड करून घ्यायचा आहे आणि अपलोड या बटनवरती क्लिक करताच तो अपलोड होणार आहे. नंतर बघा सिंपल तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इझिली तुमचा फॉर्म फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो. मोबाईल किंवा लॅपटॉपचा यूज करून तुम्ही भरू शकता. आता बघा प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट ॲप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला प्रिव्ह्यू म्हणजे पूर्ण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा चेकआउट करून घ्यायचा आहे. पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला चेकआउट करून घ्यायची आहे. कुठे जर मायनर मिस्टेक केली तर तुम्ही आता पण एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सिंपल एक क्लिक करायचं असतं आणि क्लिक करून तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट. आता पेमेंटचा ऑप्शन येणार आहे की तुम्हाला पेमेंट करायचं आहे. डोंट वरी, मी पेमेंट पण तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे इझिली तुमच्या मोबाईल फोनद्वारेही. ठीक आहे. तर प्रोसीड फॉर पेमेंट हे केलेलं आहे. तर बघा इथे तुम्हाला सेल्फ कन्फर्मेशन द्यायचं आहे. आर यू शुअर टू प्रोसीड फॉर पेमेंट, आर यू शुअर फॉर प्रोसीड टू पेमेंट. तर सिंपल तुम्हाला यस या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यस करताच तुम्हाला येथे सर्वात अगोदर फीज दाखवण्यात येणार आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी फॉर्म फिलअप करत आहे आणि तुम्हाला किती फीज लागणार आहे. तर सिंपल बघा आपण इथे OBC कॅटेगरी सिलेक्ट केली होती मोस्टली, तर OBC करता 800 रुपये ही फी आहे. तर बघा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतं, एक तर ऑनलाईन आणि दुसरं म्हणजे रेझर पे. तर सिंपल तुम्हाला रेझर पे यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन इथे शो केल्या जातील. काहीच प्रॉब्लेम नाही. सिंपल तुम्हाला इथे आय ॲग्री अँड टर्म अँड कंडिशन या बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड करून घ्यायचं आहे. तर बघा याद्वारे तुम्ही इझिली तुमचं पेमेंट करू शकता. यावरती क्लिक करायचं आहे. सोबतच तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक करताच तुमच्यासमोर काही इन्स्ट्रक्शन येतील आणि ते इन्स्ट्रक्शन रीड करायचे आहे. सोबतच क्लिक करून सिंपल प्रोसीड करून घ्यायचं आहे.
बघा आपण प्रोसीड केलेलं आहे. प्रोसीड करताच तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसतं, येथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, ओके करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि ओके केल्यानंतर बघा तुमच्या समोर एक नवीन पेज येणार आहे. बघा सिंपल तुम्हाला काही करायचं नाही. येथे बघा CET सेल मुंबई, बघा आता तुम्हाला इथे ऑप्शन दिसते आणि इथे तुम्हाला प्राईस पण दिलेली आहे. तर बघा इथे तुम्हाला डिफरंट ऑप्शन आहे. शो क्यू आर शो करून यावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. सोबतच तुम्ही UPI यूज करू शकता. मोस्टली स्टुडंट UPI म्हणजे यावरती क्लिक करतील आणि UPI, फोनपे, गुगल पे, डिफरंट टाईप ऑफ पेमेंट मेथडला तुम्ही कोणती जरी यूज केली आणि इझिली तुम्ही पेमेंट केलं तरी चालणार आहे. तर बघा सर्व विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करतो की तुम्हाला काय करायचं आहे, शो QR या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि QR दिसताच तुम्हाला दुसरा मोबाईल फोन यूज करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. म्हणजेच पेमेंट करताना तुम्हाला हे पेज सोडायचं नाही. हे जर पेज तुम्ही सोडलं विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पेमेंट अनसक्सेसफुल होऊ शकतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, पेमेंट तुमचं अनसक्सेसफुल झालं किंवा पेमेंट करताना तुम्हाला काही जर अडचणी प्रॉब्लेम आले तर तुम्ही या नंबरवरती मला डायरेक्टली DM करू शकता. तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं पेमेंट होताच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या पेजवरती रिडायरेक्ट होसाल आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. सिंपल तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायचे पेमेंट होताच आणि सिंपल तुम्हाला लॉगआउट करून घ्यायचं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे तुम्ही इझिली घर बसल्यास तुमचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता.